स्मार्ट प्रिंट सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला याप्रमाणे एक वेबसाईट तयार करून भेटणार आहे. यामध्ये सर्व्हिसेस वगैरे राहतात. सर्व्हिसेस तुम्हाला सिलेक्ट करता येतात. कस्टमर तुम्ही या प्रकारे सर्व्हिस सिलेक्ट करणार. कस्टमरचे नाव, मोबाईल नंबर, सर्व्हिस सिलेक्ट करणार आणि व्हॉट्सअपवर क्लिक केलं डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला त्यांची रिक्वायरमेंट किंवा त्यांची इन्क्वायरी भेटणार. इथे मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट कॉल पण लागतोय. एक चॅटबॉक्स ओपन केलेला आहे, तयार करून ठेवलेला आहे. चॅटबॉक्सवर मेसेज केल्यावर डायरेक्ट मेसेज कस्टमरचा मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहे. हे ऑप्शन आहे न्यू अपडेट बटनवर. न्यू अपडेटवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाका. हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी भेटेल. कसं ओपन केलं तुम्हाला सांगतोय मी. मोबाईल नंबर टाकल्यावर लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रिएट युअर वेबसाईट म्हणून ऑप्शन भेटेल, त्यावर क्लिक करा. इथे तुम्ही तुमची पूर्णपणे माहिती भरू शकतात. आणि तुम्हाला त्याचा लाईव्ह प्रिव्ह्यू पण या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जसं की इथे सेतू केंद्राचे नाव आहे, त्याला मी थोडं एडिटिंग चेंजेस करतोय त्यामध्ये. तुम्ही पाहू शकता लाईव्ह, तुम्हाला समजेल की आपल्या वेबसाईट कशी दिसेल, त्यामध्ये काय चेंजेस हवे किंवा माहिती बरोबर आहे का तिची इथे चेक करता येते. UPI ID सुद्धा सेट करता येतो. तुम्हाला जर का QR कोड सेट करायचा आहे या ठिकाणी, तर तुम्ही UPI ID वगैरे टाकून तो QR सेट करू शकता. जर तुम्हाला QR नको आहे तर तिथे ऑप्शन आहे तसं, त्याला हाईड करायचं, म्हणजे हे जसं चेक करायचं, अनटिक करा. गव्हर्नमेंट फी आणि QR तुम्हाला तिथे दिसणार नाही, तो हाईड होऊन जाईल. त्यानंतर डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट जोडू शकतात. मल्टिपल डिपार्टमेंट्स आहे, वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात. जसं की दाखले वेगळे असतात, ID कार्डची सर्व्हिस वेगळी असते आणि इतर स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे त्याची सर्व्हिस वेगळी असते. ते डिपार्टमेंट वाईज तुम्ही वेगळे वेगळे तयार करू शकतात. जसं की मी एक सॅम्पल बनवतोय, नंतर त्याला डिलीटही करून दाखवतोय, रिमूव्ह पण करतोय. मी पॅन म्हणून सर्व्हिस जोडली. इतर सर्व्हिसेसमध्ये पॅन तयार केलं. इथे तुम्हाला दिसेल इतरमध्ये पॅन आहे. आता याला रिमूव्ह सुद्धा करतोय. रिमूव्ह केल्यानंतर ते तिथून रिमूव्ह होईल. म्हणजे तुम्हाला जे सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता तिथे फक्त तुम्हाला ॲड करायचं आहे आणि नंतर पूर्ण चेक करून घ्यायची वेबसाईट बरोबर आहे का, डेट, आणि क्रिएट युअर वेबसाईटवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. यानंतर जशी तुमची वेबसाईट पब्लिश होईल, मी तुम्हाला ती व्हॉट्सअपला त्याची लिंक टाकेल आणि